हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर इथं ना आम्ही चाललो आहे, उन्हाळी कामाची सुरुवात चालू आहे आमची. तर मी इथे बटाटे सोलायला घेतले होते. हे बघा, एक एक करून मी सर्व बटाटे सोलून घेणार आहे. हे बघा, त्यानंतर मी कुकरही लावला. ते कुकर आईने गॅसवरती मांडून घेतलं. हे बघा, तर हे बघा, त्यानंतर मी पुन्हा बटाटे सोलायला घेतले. हे बघा, एक एक करून सर्व बटाटे मी सोलून घेतलेत. बघा, त्यानंतर तेच मी किसायला घेतलेत. बघा, अगोदर थोडं एक बटाटा सोलून घेतलं उकडलेलं. नंतर मी किसायला चालू केलं. हे बघा बटाटे जे साफ करून पाण्यात घातले होते तेच मी इथं किसायला घेतलेत. तेही एक एक करून सर्व किसून घ्यायचेत मला. हे बघा, तुम्ही असे उन्हाळी काम कधी करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा मला. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर आईने उकडलेले बटाटे सोलून घेतले. मी किसतच होते. बघा, आईंचे तर सोलून पण झाले. मी पण बटाट्यांचं जरा पाणी बदलून किसतच होते. हे बघा, किसायला एवढा कंटाळा आला होता, हात गळून गेला होता माझा पण आता काय करणार. पटपट किसून घेतले. त्यानंतर जे पाण्यातले बटाटे होते ते बाहेर काढून घेतले एक एक करून मी. ते खूप बरेच होते. त्यांना पाहूनच टेन्शन आलं होतं, कधी होतील हे बटाटे. तर काही नाही, एक एक करून तेही किसून घेतलेच मी. काय करणार आता, नाही म्हणतो चालणार नव्हतं. त्यानंतर मी मिरच्या साफ करायला घेतल्या, कारण आम्ही हिरवी मिरची घालतो आहेत. तीच हिरवी मिरची साफ करायला घेतली. ती साफ करून घेतली. तोपर्यंत बटाटे सोलून झाले होते. त्यांना बुकटा केला त्यांचा. बघा, सर्वांचा बुकटा करून घेतला. त्याचा मी तयार करून वरती उन्हात घालायला गेलो. हे बघा, त्यानंतर 3 दिवस वाळवल्यानंतर त्यांना काल एकादशी निमित्त तळलं होतं. हे बघा, किस तळून घेतला. किस तळल्यानंतर त्यात शेंगदाणे तळून घेतले थोडेसे. बघा, किस तळून घेतला मी. किस जरा आमचा घट्ट झाला, सुट्टा झालाच नाही, काय माहीत नाही. तुमचा कसा होतो नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हिंदवी पण उठली होती. हिंदवीला किचन कट्ट्यावर बसवलं आणि तिच्यासोबतच तळायला चालू केलं. तर मी शाबूच्या पापड्याही तळून घेतल्या. हे बघा, त्यानंतर ह्यांना कामाला जायचं, त्यांच्यासाठी फराळ तळत होते, तेच त्यांना बांधून दिला. हे बघा, त्यानंतर हिंदवीचा डान्स चालू होता. बघा, हिंदवीचा डान्स तर कुठेही बनतच नसतो, कुठे चालूच असतो आणि चकली खात चाललं होतं. त्यानंतर हिंदवीला मी शेजारी मुली होत्या, लहान मुली 2 तिथे घेऊन गेले. तर तिथे हिंदवीचा असा खेळ चालू होता. तुम्ही मुलांना असं कुठे फिरायला नेता का, आणि तुमची मुलं असं एन्जॉय करतात का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फराळ कधी करणार आहात कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय बाय.